जळगाव जिल्ह्यातील प्रतीक्षेत असलेला पाऊस अखेर 31 रोजी 4 वाजेपासून पावसाने सुरुवात केली व तो पाऊस रात्रभर चालू असताना पारोळा तालुक्यातील आडगाव देवगाव परिसरामध्ये ढगफुटीचं दृश्य झाला। संपूर्ण परिसर जलमय झाला असून शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली गेलं। तसेच आजपर्यंत एरंडोल तालुक्यातील उतराण येथे ढगफुटी झाली होती, पण पारोळा तालुक्यात कधीही ढगफुटी न झाल्याने पहिल्यांदाच ढगफुटी झाली व परिसरातील ग्रामपंचायत विकास सोसायटी, मंदिरे, शेती पाण्याखाली गेली असून त्याचा आमदार अमोलदादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनाम्याचा देखील आदेश केला। शासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं ज्यांचे घर सोडून गेले त्यांचे मोठं नुकसान झालं, त्यांना या पावसामुळे आज रस्त्यावर बसण्याची वेळ आली असून त्यांना शासनामार्फत प्रतिव्यक्ती 5 लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत। बोल ना। आज 31/7/2026 रोजी सकाळी 4 वाजेपासून दमदार पाऊस सुरुवात झाला आडगाव सह परिसरात। आज ढगफुटी सदृश्य पाऊस आडगाव येथे झालेला आहे व सर्व शेतीमध्ये पूर्णपणे खूप पाणी साचलेलं आहे आणि सर्व शेती पाण्याखाली गेलेली आहे। तरी स्थानिक प्रशासनाने जवळजवळ शेतीचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। तरी स्थानिक प्रशासनाने येऊन शेतीचं पंचनामे करून शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक म्हणून मोबदला देण्यात यावा अशी शेतकऱ्यांची स्थानिक प्रशासनाला विनंती आहे व त्यांनी येऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना शेतीचं सर्व पंचनामे करून त्यांना काहीतरी आर्थिक सहाय्य मदत करण्याबाबत त्यांना शेतकऱ्यांची अशी विनंती आहे। बस Subscribe now and press the bell icon. Never miss an update.